आता एक मोठी बातमी, शरद पवार हे 3 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत। शरद पवार आता कोल्हापुरात दाखल झाले। समरजित घाटगे पवारांच्या स्वागतासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि आता त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या 3 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यानिमित्त शरद पवार हे कोल्हापुरात दाखल होत असताना समरजित घाटगे हे पवारांच्या स्वागतासाठी दाखल झालेत। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगत होती आणि आता शरद पवार यांच्या 3 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर असताना जेव्हा ते कोल्हापुरात दाखल झाले त्यावेळी समरजित घाटगे हे पवारांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झाल्याची थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। ते दृश्य सध्या आपण कोल्हापुरातून पाहतोय। शरद पवार हे आपल्या कोल्हापूरच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय आणि याच निमित्तानं आता समरजित घाटगे हे स्वतः शरद पवारांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी पुष्पगुच्छ त्यांच्या हातात देऊन त्यांचं स्वागत देखील करण्यात आलंय। त्यामुळे समरजित घाटगे आता उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। इथे दृश्य सध्या आपण पाहतोय। शरद पवार यांचा 3 दिवसीय कोल्हापूर दौरा आहे आणि याच निमित्तानं आता शरद पवार हे कोल्हापुरात दाखल झालेत। तर समरजित घाटगे पवारांच्या स्वागतासाठी दाखल झाल्याची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। तर यावेळी पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांचं समरजित घाटगे यांनी स्वागत देखील केले। तर समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। कोल्हापूरमध्ये दाखल होताच आता घाटगेंनी पवारांचं स्वागत केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। समरजित घाटगे यांनी शरद पवारांचं पुष्पगुच्छ देत हे स्वागत केलंय। शरद पवार हे 3 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहे आणि त्याच निमित्तानं आता जेव्हा शरद पवार हे कोल्हापुरात दाखल झाले त्यावेळी त्यांचं स्वागत समरजित घाटगे यांनी केलंय। समरजित घाटगे हे पवारांच्या स्वागतासाठी दाखल झाल्याची दृश्य सध्या आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।